पप्पा. हा बेटा. RSS आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट संबंध होता का? ओके. काय झालं बेटा, अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघाशी संबंध होता अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार संघाच्या प्रचारकांकडून किंवा संघाचं जे पब्लिकेशन आहे त्यांच्याकडून केला जातो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसचे सगळे खंड बघितले असता किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धनंजय कीर यांचं चरित्र असेल किंवा खैरमोडेंचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे खंड असतील, त्याच्यामध्ये कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा कुठेही संबंध येत नाही. हा संबंध फक्त त्यांच्या प्रचाराच्या साहित्यातून केला जातो. परंतु बेटा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा जो राजकीय काळ होता त्या काळामध्ये, म्हणजे ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला किंवा मनुस्मृती दहनचं जे आंदोलन होतं ते केलं, परंतु या काळामध्ये कुठेही संघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा कुठलाही लेखी पुरावा हा आढळत नाही. आणि स्पष्ट सांगायचं झालं तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन ही जी संघटना होती, पक्ष होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, म्हणजे तुला अगदी वर्ष सांगायचं झालं तर 1951 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट लिहिलेलं होतं की द SCF म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन विल नॉट हॅव एनी अलायन्स विथ एनी रिॲक्शनरी पार्टी सच ॲज हिंदू महासभा और RSS किंवा हिंदू महासभा यांच्यासारख्या या ज्या संघटना आहेत, ज्या रिॲक्शनरी आहेत, प्रतिक्रियावादी आहेत, या संघटनांशी शेड्यूल कास्ट फेडरेशन कधीही अलायन्स म्हणजे युती करणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं होतं. आणि आता अलीकडच्या काळामध्ये ते सांगतात की दत्तोपंत ठेंगडी आणि त्यांनी 1951 आणि 54च्या प्रचारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार केला, परंतु याचा सुद्धा कुठेही पुरावा नाही बेटा. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, जे बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या भेटीचा इन्कार केलेला आहे. कुठेही या भेटीला किंवा संघाच्या थेट संबंधाला दुजोरा दिलेला नाही, परंतु असा प्रचार केला जातो. आणि त्या काळामध्ये मात्र कुठल्याही संघाच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू सुधारणावादीची जी चळवळ बाबासाहेबांनी हातात घेतली होती त्याला कुठेही संघाचा पाठिंबा दिसत नाही. म्हणून संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कुठेही थेट संबंध आल्याचं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येत नाही. लक्षात आलं बेटा तुझ्या?